कधी कधी काही गोष्टी वेळेच्या ओघात हरवून जातात, पण त्या हरवलेल्या जागा, त्या आठवणी आणि श्रद्धा अजूनही जिवंत राहते. हे मंदिर एका गावाजवळ होतं, पण काही वर्षापूर्वी त्या गावावर एक मोठं संकट आलं आणि ते गाव उद्ध्वस्त झालं. लोक निघून गेली, पण त्या गावातलं पवित्र स्थान मात्र तिथेच राहिलं. लोक सोडून गेल्याने त्या मंदिराची अवस्था काही बिकट झाली होती. म्हणून आमच्या गावच्या पोरांना सोबत घेऊन भाऊनी त्या मंदिराचे थोडेफार चित्र बदलण्याचा प्रयत्न केला. पण मला काय वाटलं, या कामामध्ये नवीन पिढी काय इंटरेस्ट घेणार, पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर जन्म घेतला तर हे सगळं पॉसिबल आहे. ही पोरं किती मन लावून मंदिर साफ करत होती रे, कारण मोठे पोरं तर आलतेच, पण लहान पोरं सुद्धा थोडा हातभार लावत होते. हे बघून खूप छान वाटलं. पेंटिंग झाली, अंदरुनी मंदिर साफ करून संध्याकाळी येऊन हनुमानाला शेंदूर लावून व्यवस्थित पूजा केली. पण शेवट एक काम राहिलं होतं, मंदिराच्या गेटवर जय श्रीराम लिहायचं. ते मी पूर्ण करून टाकलं. पुन्हा एक झेंडा लावायचा राहिला होता, तो उद्याला येऊन लावून टाकेन. आणि गावच्या पोरांनी ठरवलं दर मंगळवारी इथे पूजा करायची म्हणून. अशा प्रकारे काम पूर्ण निपटले. इतिहासात डोकावलं तर आपल्या महाराजांनी पुष्कळसे मंदिरे लढाया लढत मुघलांपासून वाचवली, तर आपलेही काही कर्तव्य बनते त्याच मंदिरांना पुढच्या पिढीसाठी जपून ठेवणं. म्हणून महिन्यातला एक दिवस धार्मिक कामासाठी देऊन बघा, मनाला खूप आनंद मिळेल. तर तुम्हाला भेटू पुन्हा एका पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत फॉलो करायला विसरू नका.